नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहूयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर इथून आहे. रेल्वेत नोकरीची आमिष, तब्बल 17 लाखाची फसवणूक. उल्हासनगरमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 2 व्यक्तीची 17 लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प क्रमांक 3 मधील शांतीनगर येथे राहणारे राजेंद्र जानू पडवळ यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष किरण दळवी यांनी दाखवले. रेल्वे रुग्णालयाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केले. तसेच इतरही एका व्यक्तीला असे आमिष दाखवून दोघांकडून तब्बल 17 लाखाची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचा संशय येताच राजेंद्र पडवळ यांनी पोलीस स्टेशन गाठून झालेला प्रकार कथन केला. तेव्हा पोलिसांनी किरण दळवी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवतळे यांनी दिली आहे. सर, रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून 17 लाखाची फसवणूक झालेली आहे आपल्या हद्दीमध्ये. काय नेमका तो प्रकार आहे सर, आणि काय सांगसाल या संदर्भामध्ये? राजेंद्र जानू पडवळ नावाचे इसम आहेत, शांतीनगरला राहतात. तर त्यांच्याकडे तो येथील आरोपी आहे किरण दळवी, तो आला आणि त्यांनी सांगितले की तो स्वतःच रेल्वेमध्ये नोकरी करतो. तो आला आणि त्यांनी सांगितलं की मी नोकरी करतो आणि मी तुमच्या मुलाला पण नोकरी लावून देतो. म्हणून त्याच्याकडून त्यांनी त्याला नोकरीचं पत्र दिलं, खोटं पत्र दिलं रेल्वेमधलं, आणि त्यांच्याकडून 10 लाखाच्या वरती रक्कम घेतली. पण नंतर असं लक्षात आलं की हे पत्र जे आहे ते डुप्लिकेट आहे, अशा कुठल्या प्रकारची नोकरीचं पत्र नाही आहे. तसेच आणखी काही 1-2 लोकांकडून तर पैसे घेतलेले आहेत. त्याप्रमाणे आपण त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे किरण दळवीच्या विरोधात, आणि त्याचा शोध सुरू आहे आणि त्याचा पुढील तपास करत आहोत.